नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये घरकुल योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल तर घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला भरता येतं। हे कशा पद्धतीने भरायचं आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सेल्फ सर्वे अर्जदाराने स्वतः किंवा कुणाच्या मदतीने स्वतःच्या मोबाईल फोनद्वारे केलेले सर्वे। आता यामध्ये हा सर्वे कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनाच्या ऑफिशियल पोर्टलवरती यावं लागेल। त्यासाठी pmayg.nic.in या वेबसाईटला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर गुगलमध्ये एक तुम्हाला लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर हा पेज तुमच्या समोर आलेला दिसेल। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। आता या पेजवरती आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसत आहे, तो म्हणजे बघा इथं या पेजमध्ये आवास प्लस 2024 सर्वे। आता या ठिकाणी नवीन वर्जन जो आहे तो आलेला आहे। जेव्हा तुम्ही इन्स्टॉल कराल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला 2025 असा ऑप्शन दाखवेल। आता यामध्ये या पेजमध्ये जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा 2024 असं सर्वेचं नाव दिसेल। त्यावरती टॅप केल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण प्रोसेस पुढे समजून येणार आहे। आता बघा, आवास प्लस 2024 ॲप व आधार फेस आरडी डाउनलोड करणे अनिवार्य आहे। आता दोन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील। पहिला ऑप्शन आहे तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे, म्हणजे आवास प्लसचा जो ॲप आहे तो इथं लिंक सुद्धा दिलेली आहे। या लिंक वरती क्लिक करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड झालेलं दिसेल। त्यानंतर दुसऱ्या लिंक वरती क्लिक करायचं आहे आणि आधार फेस आरडी या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे दोन ॲप जर आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाले तर आपल्याला सहजरित्या घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे। पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्या। आता आपल्याला स्वतःला अर्ज करायचा असेल तर स्वतः अर्ज आपण कशा पद्धतीने करू शकतो याबद्दलची माहिती समजून घ्या। बघा, सर्वे मोबाईल ॲप प्रोग्राम या ठिकाणी pmayg.nic.in किंवा प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता। अर्जदारास स्वतः किंवा इतर कोणाच्या मदतीने स्वसर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे करता येईल। एका डिव्हाइस मोबाईलवरून एकाच कुटुंबाचे सर्व स्वसर्वेक्षण करता येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता त्यानंतर बघा, लॉग इन फॉर सेल्फ सर्वेवर क्लिक करावे लागेल तुम्हाला। त्यावरती क्लिक केल्यानंतर अर्जदाराला स्वतःचा आधार क्रमांक टाकून ऑथेंटिकेट करावे लागेल। आता इथं आधार नंबर वगैरे टाकायचा आहे। पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्या। सर्वे म्हणजे सेल्फ सर्वे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जो आधारचा ऑफिशियल जो ॲप आहे तो ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक त्यावरती गेल्याच्या नंतर ते ॲप ओपन होईल। ॲप ओपन झाल्याच्या नंतर कॅमेरा तुमच्या समोर घ्यायचा आहे, समोरचा कॅमेरा घ्यायचा आहे आणि सेल्फी यामध्ये दाखवायची आहे। जर तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीने जर इथं अर्ज भरत असाल तर पाठीमागच्या कॅमेऱ्याने आपल्याला आपला चेहरा घ्यायचा आहे। चेहरा बरोबर जर मध्ये आला तर आपल्याला गोल जी रिंग आहे या ठिकाणी दिसलेली ही बघा, या ठिकाणी ही ग्रीन दिसेल। जर तुमचा चेहरा व्यवस्थित घेतला नसेल तर तुम्हाला इथं रेड सिग्नल दिसेल, म्हणजे रेड लाईट येईल। पण तू व्यवस्थित जर घेतला तर या ठिकाणी ग्रीन तुम्हाला लाईट दिसेल, म्हणजे रिंग दिसेल। आता त्यानंतर बघा, पुढे सांगण्यात आलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। कॅमेरा ऑन झाल्यावर अर्जदारांचा चेहरा गोलाकार भागामध्ये व्यवस्थित निश्चित करून डोळे ब्लिंक उघडझाप करावेत। आधार कार्डचा डाटा दिसल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता त्यानंतर ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन करता पिन तयार करण्याची पर्याय तुम्हाला या ठिकाणी येईल। त्यासाठी सदर पर्यायाचा वापर करून आपल्याला सोयीच्या 4 अंकी पिन तयार करावा लागेल। कोणत्याही तुमच्या मनानुसार 4 अंकी पिन तुम्हाला इथं या ठिकाणी तयार करायचं आहे। पिन तयार केल्यानंतर परत एकदा कन्फर्म 30 पिन तुम्हाला टाकायची आहे। नेहमी लॉग इन करण्यासाठी तोच नंबर लक्षात ठेवायचा आहे। आपल्याला आपल्या जो काही अर्ज केला आहे त्याचं स्टेटस बघायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला ही पिन जी असेल ती पिन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। सेल्फ सर्वे सुरू करण्यासाठी लोकेशन डिटेल्स या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे आणि लोकेशन ऑन सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे। अर्जदार स्वतः किंवा इतर कोणाच्या मदतीने स्वसर्वेक्षणच्या ज्या गावातून करायचं आहे तेथील लोकेशन डिटेल्स जसे राज्य असेल, जिल्हा असेल,
पंचायत असेल, त्यानंतर ग्रामपंचायत, गावाचे नाव टाकावे लागेल, नंतर प्रोसीडवर क्लिक करून त्यानंतर होम स्क्रीनवर येऊन स्टार्ट न्यू सर्वेवर क्लिक करावे लागेल। पूर्ण बाण या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे, ते बाण समजून घ्या। पूर्ण व्यवस्थित माहिती मी तुम्हाला पुढे देत आहे। यापुढे सेल्फ सर्वेची सर्व प्रक्रिया या ठिकाणी सर्वेप्रमाणे म्हणजेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो सर्वे केला जात आहे, जो फॉर्म भरला जात आहे त्या पद्धतीने सेम असणार आहे। आता पूर्ण माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, आता या ठिकाणी फॅमिली हेड डिटेल्स कुटुंब प्रमुखाची माहिती इथं भरून घ्यायची आहे। आता व्यवस्थित समजून घ्या, काही या ठिकाणी पॉइंट देण्यात आलेले आहेत। सर्वप्रथम मी तुम्हाला इथं झूम करून दाखवतो। यामध्ये कुटुंब प्रमुखांचे नाव सर्वप्रथम टाकायचे आहे, आधार क्रमांक टाकायचे आहे 2 नंबरला, त्यानंतर जॉब कार्ड क्रमांक टाकायचे आहे, त्यानंतर लिंग टाकायचे आहे, जी असेल ती इथं सर्च करायची आहे, त्यानंतर सामाजिक श्रेणी जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी निवडायची आहे, म्हणजे आपली जी जात आहे ज्या कॅटेगरीमध्ये आपण आहात त्या कॅटेगरीला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर वय आपल्याला भरायचं आहे आणि विवाहित स्थिती आपल्याला निवडायची आहे। आता त्यानंतर बघा पुढे माहिती, वडिलांचे पतींचे नाव, मोबाईल नंबर टाकायचा आहे, साक्षरता, शिक्षण तुमचं नेमकं किती झालेलं आहे ते इथे सर्च करायचं आहे, त्यानंतर व्यवसाय सर्च करायचा आहे, त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची संख्या आपल्या कुटुंबामध्ये रेशन कार्ड प्रमाणे किती आहेत म्हणजे लोकसंख्या, त्यानुसार आपल्याला या ठिकाणी जी संख्या असेल ती संख्या टाकायची आहे। त्यानंतर RPWD ऍक्ट 2016 नुसार कोणतेही अपंगत्व आहे का आपल्याला, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। गंभीर आजार असलेले कोणतेही सदस्य आपल्या कुटुंबामध्ये आहेत का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। कौटुंबिक वार्षिक उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला या डब्या रक्कनामध्ये भरायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। आता त्यानंतर बघा पुढील प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या। आता त्यानंतर सक्सेसफुली फॅमिली हेड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असं ऑप्शन येईल। त्यानंतर बघा कुटुंब प्रमुखाशी नातेसंबंध आपल्याला इथं घ्यायचं आहे। यामध्ये जे असेल नाव टाका, आधार नंबर टाका, त्यानंतर मेल फिमेल टाका, रिलेशनशिप्स, हेड्स, एज, पूर्ण व्यवस्थित कुटुंबाचे नाव भरायचे आहेत। आता इथं जर आपण कुटुंब प्रमुखाशी नातेसंबंध जर इथं टिक केलात म्हणजे नेमकं नातं काय आहे त्याला सुद्धा इथं फॅमिली डिटेल्स सक्सेसफुल म्हणून येईल। आता त्यानंतर क्लिक ऑन सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता व्यवस्थित इथे तुम्हाला एक चार्ट दिसत असेल, त्या चार्ट प्रमाणे तुम्हाला फॉर्म भरत जायचं आहे। जर समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करून सुद्धा भरू शकता। कुटुंबातील एका सदस्यांची लाभार्थी म्हणून निवड या ठिकाणी होणार आहे। फॅमिली डिटेल्स सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून जर कुटुंबामध्ये स्त्री सदस्य असेल तर बाय डिफॉल्ट त्या समोरील चेक बॉक्सला टिक करा। टिक मार्क केल्याच्या नंतर ज्या सदस्यासमोर टिक मार्क असेल त्या सदस्यांचे KYC करणे बंधनकारक आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता त्यानंतर नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। अर्जदार KYC प्रक्रिया या ठिकाणी ओपन होईल। कॅमेरा ओपन झाल्यावर अर्जदार लाभार्थ्यांचा चेहरा गोलाकार भागामध्ये व्यवस्थित निश्चित करून डोळे ब्लिंक उघडझाप करावेत। आधार कार्डचा डाटा दिसल्यानंतर KYC पूर्ण होईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस अशी असणार आहे। आता त्यानंतर बघा आपण आता बँक अकाउंट डिटेल्स भरायचं आहे। आता बँक अकाउंट डिटेल्स भरण्यासाठी सर्व बँक व सर्व शाखा, बँक, पोस्ट ऑफिस, ब्रँच असेल त्यामध्ये नेम ड्रॉप मध्ये तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी एक बाण दाखवत आहे मी, ग्रीन एक टॅब दिसत असेल तुम्हाला छोटासा, त्यावरती क्लिक करायचं आहे। जो त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही बँकेचे नावे येतील, त्यामधून लाभार्थी बँकेकडे जे नसल्यास चेक बॉक्स क्लिक करून भविष्यात सदर बँकेचे डिटेल्स भरता येईल। आता जर तुमच्या या बँकेचं नाव जर यामध्ये दिसत नसेल या ड्रॉप मध्ये तर या ठिकाणी चॉक मार्क दिलेले आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बँकेचे डिटेल्स आपल्याला खाली भरत यायचं आहे। आता बघा बँकेचे प्रकार कमर्शियल, रिजनल, सहकारी, पोस्ट ऑफिस, जी बँक आहे ती इथे सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर बँकेची शाखा टाकायची आहे, त्यानंतर बँकेचे खाते क्रमांक टाकायचे आहे आणि परत एकदा खात्याचे क्रमांक कन्फर्म करायचं आहे आणि त्यानंतर पासबुक नुसारचे नाव, आता तुमच्या त्या बँकेच्या पासबुकवर जे नाव आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। आता त्यानंतर बघा हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन, घर संबंधित प्रश्न जर काही असेल तर ते समजून घ्या। सर्वेक्षण करत असलेले घर हे स्वतःच्या मालकीचे आहे किंवा किरायाने भाड्याने आहे हे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। बघा इथं 2 ऑप्शन दिलेले आहेत, या 2 ऑप्शन मधून एक ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। जर तुमचा मालकीचा घर असेल तर इथं या ठिकाणी क्लिक करायचं आहे 1 नंबरला, जर किरायाने तुम्ही घेतलेलं असेल तर रेंटेड यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा पक्का घर आहे की कच्चा घर आहे याला सुद्धा सिलेक्ट करायचं आहे। आता बघा 2 नंबरचा आहे, 1 नंबरला पक्का आहे, 2 नंबरला कच्चा आहे,
छताची प्रमुख स्थिती पक्का आहे की कच्चा आहे याला टिक मार्क करायचे आहे, खोल्याची संख्या किती आहे त्याला टिक मार्क करायची आहे, त्यानंतर शौचालय सुविधा आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नाही करा, कुटुंबाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत काय आहे ते ड्रॉप डाऊन मधून आपल्याला इथे क्लिक करायचं आहे, त्यानंतर मोटार चालित 3 दुचाकी वाहने आहेत का, आता यामध्ये 2 चाकी वाहने वगळण्यात आलेली आहेत आणि आता 3 टायरे आणि 4 चाकी जे वाहने आहेत त्या वाहनधारकांना या योजनेचा लाभ दिला जात नाही। जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ सहजरित्या घेता येईल। आता त्यानंतर बघा पुढे फॅसिलिटीज या ठिकाणी काय आहे ते लिहायचं आहे। त्यानंतर बघा यांत्रिकीकरण 3-4 चाकी शेती उपकरणे आहेत का, नसेल तर होय करा, असेल तर नाही करा। त्यानंतर कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी आहे का, यस किंवा नो मध्ये आपल्याला इथे टिक मार्क करायचं आहे। अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित माहिती भरायची आहे। आता हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन, घरासंबंधी काही प्रश्न, आता हे व्यवस्थित समजून घ्या। त्यानंतर बघा कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे सरकारकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग आहेत का, असेल तर यस किंवा नो करायचं आहे। कुटुंबात दरमहा 15,000 पेक्षा जास्त उत्पन्न असलेले कोणी सदस्य आहेत का, इथं असेल तर यस करा, नसेल तर नो करा। कुटुंबात आयकर भरणारा कोणी सदस्य आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर बघा कुटुंबात व्यावसायिक कर भरणारा कोणी सदस्य आहे का, यस किंवा नो मध्ये करायचं आहे। कुटुंबाकडे 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायत शेती जमीन आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा। कुटुंबाकडे 5 एकर किंवा त्याहून अधिक जिरायत जमीन आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा। निवारा नसलेले कुटुंब आहे का, या संबंधी सुद्धा पूर्ण व्यवस्थित माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण टाकलेली आहे। दान धर्म भिक्षेत जगणारे कुटुंब आहेत का, याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेली आहे। हाताने महिला साफ करणारे कुटुंब आहेत का, हे सुद्धा तुम्हाला यस किंवा नो मध्ये इथं व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे। आता बघा कुटुंब आदिवासी समूह आहे का, असेल तर आदिवासी आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा। आता त्याच्यानंतर बघा यादीनुसार कुटुंब विशिष्ट असुरक्षित आदिवासी गट आहे का, असेल तर यस, नसेल तर नो। त्यानंतर असुरक्षित आदिवासी गट निवड करणे, त्यामध्ये कोलाम आहे, कातकरी आहे, माडी आहे, जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। कुटुंब कायदेशीररित्या मुक्त केलेले बंधपत्रित कामगार आहे का, असेल तर यस, नसेल तर नो। कुटुंबाकडे घर बांधण्यासाठी जागा आहे का, जर तुमच्या नावाने जागा असेल तर यस करा, नसेल तर नो करा। कुटुंबाला पहिल्यांदाच गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळत आहे का, आतापर्यंत तुम्ही पूर्वी लाभ घेतलेला आहे का, नसेल तर नो करा, असेल तर यस करा, म्हणजे तुम्ही पूर्वी लाभ घेतलेला नाहीत म्हणून तुम्ही अर्ज करत आहात। हे सर्व माहिती भरल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा अपलोड ओल्ड हाऊस इमेज, आता इथं तुमचं जो जुनं घर आहे किंवा जे घर आता तुम्ही सध्या राहत आहात त्याचा तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे। सध्या स्थितीत राहत असलेल्या घरांचा फोटो काढून अपलोड करणे अनिवार्य आहे। आता बघा त्या ठिकाणी एक ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं 15 मीटर पर्यंत असायला पाहिजे, मोबाईल लोकेशन ऑन असणे गरजेचं आहे। आता फोटो काढत असताना जो लोकेशन आहे तो लोकेशन या ठिकाणी ऑन ठेवायला पाहिजे। आता जशा पद्धतीने तुम्ही अर्ज कराल, अर्ज केल्याच्या नंतर लोकेशन ऑटोमॅटिक त्यामध्ये लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड ते ऑटोमॅटिक लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल, अक्षांश रेखांश। त्यानंतर बघा मोबाईल लोकेशन ऑन असावे, रिमार्क मध्ये ओल्ड हाऊस लिहून नेक्स्ट बटनवर क्लिक करावे जुनं घर असेल तर। आता त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला फोटो इमेज अपलोड करायचे आहेत। घर बांधवायच्या प्रस्तापित जागेचा फोटो काढून अपलोड करणे गरजेचं आहे। म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्ही घर बांधणार आहोत, तुमच्याकडे जागा असेल तर या ठिकाणी तुम्ही जर होय म्हणून जर वरती यस म्हणून जर क्लिक केला असेल तर त्या जागेचा फोटो तुम्हाला इथे या ठिकाणी अपलोड करायचा आहे। आता व्यवस्थित माहिती समजून घ्या। डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर हाऊस डिझाईन, यामध्ये जी हाऊस आहे ती डिझाईन या ठिकाणी ऑलरेडी केलेली आहे। आता तुम्हाला लाभार्थी गवंडी म्हणून प्रशिक्षण घ्यायचे आहे का, लाभार्थी स्वतःच्या इच्छेप्रमाणे घराचे 3D मॉडेल निवडू शकतात। निवडण्यात आलेल्या 3D मॉडेल आपल्या प्रस्तापित जागी ठेवून फिरवून चारही बाजूने बघू शकता। चेक बॉक्स आयकॉनवर क्लिक करून सदर घराचे डेमो मॉडेल निवडू शकता। सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। हे सर्व व्यवस्थित भरल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा। आता प्रिव्ह्यू अँड सबमिट सर्वेवर डिटेल्स जो असेल त्यावरती इथे क्लिक करायचं आहे। कुटुंबाचे मोबाईल ॲप मध्ये भरलेले सर्वेक्षण सर्व माहिती प्रिव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसणार आहे। त्यावरती प्रिव्ह्यू केल्याच्या नंतर
पूर्ण एकदा व्यवस्थित माहिती वाचून घ्या। माहिती PDF सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येणार आहे। सर्व माहिती व्यवस्थित असेल तर डाउनलोड PDF नावाचा एक ऑप्शन दिसत असेल, बाण ज्या ज्या ठिकाणी मारलेले आहेत ते बाण तुम्ही पाहू शकता। आता ते डाउनलोड करून घ्यायचे। डाउनलोड केल्याच्या नंतर माहितीची पुष्टी करून डिक्लेरेशनला क्लिक करावे लागेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट युअर सर्वेला क्लिक करून सर्वे कंप्लीट करायचा आहे आणि गो टू होमवर क्लिक करायचं आहे। आता अशा पद्धतीने आपला सर्वे या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे, हे तुम्हाला ग्राह्य या ठिकाणी धरायचं आहे। आणि अपलोड सेव्ह सर्वे, आता या ठिकाणी सर्व व्यवस्थित भरल्याच्या नंतर मोबाईल ॲप होम स्क्रीनवर डॅशबोर्ड मध्ये सर्वेक्षणाचा टोटल किती कुटुंबे कंप्लीट सर्वे, पेंडिंग किती आहेत, त्यानंतर सेव्ह सर्वे केलेले आहेत याबाबत माहिती तुम्हाला मिळणार आहे। आता सेव्ह सर्वे अपलोड करण्यासाठी अपलोड सेव्ह सर्वे येथे क्लिक करा आणि सर्वे केलेले कुटुंबाची माहिती दिसेल। व्हेरीफाय आधार, व्हेरीफाय जॉब कार्डवर क्लिक करा आणि या दोन बाबी व्हेरीफाय झाल्यावर डेटा अपलोड होईल। आता हे तुम्ही सर्व व्यवस्थित समजून घेतला असेल। जर तुम्हाला समजत नसेल तर परत एकदा तुम्ही पूर्ण व्यवस्थित माहिती पाहू शकता। आता त्याच्यानंतर बघा, यामध्ये कुटुंबाचे रजिस्टर्ड ID क्रिएट होईल आणि सर्वे सेव्ह सक्सेसफुली असा स्क्रीनवर मेसेज येईल। अशा प्रकारे तुम्ही सर्वे स्वतःहून असेल किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून, ग्रामसेवक असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सर्वे अशाच पद्धतीने सेव्ह करून घेऊ शकता। जर तुम्हाला काही माहिती जर समजत नसेल तर याची जी PDF आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकेन किंवा टेलिग्राम ग्रुपवरती मी शेअर करेन, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित माहिती समजून त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे। जर तुम्हाला काही समजत नसेल तर डायरेक्ट तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकामार्फत तुम्ही अर्ज भरून शकता। आता या ठिकाणी जो अर्ज मी भरलेला आहे किंवा ही जी PDF आहे तुम्हाला मी दाखवत आहे, ही पूर्ण एक डेमो आहे, फक्त तुम्हाला समजून घेण्यासाठी आहे। यामध्ये कसल्याही पद्धतीची जी ॲक्च्युअली आहे ती माहिती नाही आहे, फक्त डेमोची माहिती आहे। जेव्हा तुम्हाला भरायचं असेल तेव्हा ही सेम प्रोसेस असणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।